गव्हर्मेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ट्रायबल कळंब डिस्ट्रिक्ट यवतमाळ रिजन अमरावती या ठिकाणी हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करण्यात आलेले आहे। मी अनिल मोगू क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेड इलेक्ट्रिशियन याकरता मार्गदर्शन मिळालेले आहे। या संस्थेचे प्राचार्य श्री V.J. नागोरे साहेब। या प्रेझेंटेशनचे टॉपिक आहे इल्युमिनेशन। इल्युमिनेशन म्हणजे प्रकाशमान। त्यामध्ये आपण पाहणार आहे इंट्रोडक्शन ऑफ इल्युमिनेशन, डेफिनेशन्स, लाईट, ल्युमिनस फ्लक्स, ल्युमिनस इंटेन्सिटी, कॅन्डल पॉवर। सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शन ऑफ इल्युमिनेशन म्हणजे प्रकाशमान, प्रकाशमानचा परिचय। एखाद्या पदार्थाचे तापमान वाढले असता त्या पदार्थातून सर्व बाजूनी उष्णतेच्या लहरी बाहेर पडतात। या उष्णतेच्या लहरी लांबीने अधिक असल्यामुळे डोळ्यांना दिसत नाही, परंतु त्या पदार्थाचे तापमान त्याही पुढे वाढवले तर जसजसे तापमान वाढत जाईल तसतशी उष्णतेची तरंग लांबी कमी कमी होत जाते। म्हणून त्या पदार्थाच्या मूळ रंगात बदल होऊन तो पदार्थ प्रकाश लहरी बाहेर फेकतो। प्रकाश लहरीची लांबी उष्णतेच्या लहरीपेक्षा कमी असते, म्हणून या लहरी डोळ्यांना प्रकाशाच्या रूपात दिसू लागतात। त्यानंतर दिलेलं आहे डेफिनेशन्स। त्यामध्ये लाईट म्हणजे प्रकाश। प्रकाश ही एक डोळ्यांना दिसणारी शक्ती आहे। त्याला आपण रेडिएंट एनर्जी सुद्धा म्हणतो। त्याची सांकेतिक खूण कॅपिटल Q असून एकक ल्युमेन अवर्स हे आहे। नंतरची डेफिनेशन दिलेली आहे ल्युमिनस फ्लक्स। एखाद्या प्रकाशमान पदार्थापासून दर सेकंदाला बाहेर पडणाऱ्या प्रकाश शक्तीला ल्युमिनस फ्लक्स असे म्हणतात। याची सांकेतिक खूण कॅपिटल F असून एकक ल्युमेन हे आहे। नंतरची व्याख्या दिलेली आहे ल्युमिनस इंटेन्सिटी। प्रकाश किरणाच्या उत्पादनाची तीव्रता म्हणजेच ल्युमिनस इंटेन्सिटी होय। ही तीव्रता कॅन्डेलामध्ये मोजली जाते। त्याची सांकेतिक खूण कॅपिटल I हे आहे। नंतरची व्याख्या दिली आहे कॅन्डल पॉवर। कॅन्डल म्हणजे मेणबत्ती होय। एक विशिष्ट पदार्थ व विशिष्ट आकारात तयार केलेल्या स्टँडर्ड मेणबत्तीपासून मिळणाऱ्या प्रकाश शक्तीला कॅन्डल पॉवर असे म्हणतात। नंतर दिले आहे प्रॉपर्टीज ऑफ गुड इल्युमिनेशन।
त्यानंतर दिलं आहे टाईप ऑफ लाईटिंग, डायरेक्ट लाईटिंग, इनडायरेक्ट लाईटिंग, सेमी डायरेक्ट लाईटिंग, सेमी इनडायरेक्ट लाईटिंग, जनरल फ्युजिंग लाईटिंग. सर्वप्रथम आपण प्रॉपर्टीज ऑफ गुड इल्युमिनेशन म्हणजेच चांगल्या इल्युमिनेशनसाठी आवश्यक असणारे गुण त्यामध्ये दिलेला आहे. दिव्यापासून पडणारा प्रकाश हा प्रत्यक्ष डोळ्यावर पडणारा नसावा. नंतरचे गुणधर्म आहे दिव्याचा प्रकाश डोळ्यांना चकाकी देणारा नसावा, त्यामुळे डोळे दिपले जाऊ शकते. नंतरचा गुणधर्म आहे भरपूर प्रकाश असला पाहिजे व सर्व ठिकाणी सारखा पसरला पाहिजे. नंतरचा गुणधर्म आहे आवश्यकतेनुसार योग्य प्रकारचा प्रकाश असला पाहिजे. नंतरचा गुणधर्म आहे आवश्यकतेनुसार योग्य प्रकारचे शेड्स व रिफ्लेक्टर लावलेले असावेत. नंतरचे टॉपिक दिलेले आहे टाईप ऑफ लाईटिंग. त्यामुळे सर्वप्रथम डायरेक्ट लाईटिंग. आता डायरेक्ट लाईटिंग म्हणजे काय? या पद्धतीत लॅम्पपासून येणारा प्रकाश सरळ कामाच्या जागी घेतला जातो. त्यासाठी लॅम्पला शेड्स किंवा रिफ्लेक्टर बसवून जास्तीत जास्त प्रकाश कामाच्या जागी घेण्याचा प्रयत्न केला जातो. या पद्धतीत लॅम्पपासून निर्माण होणाऱ्या प्रकाशापैकी 90 ते 100% प्रकाश खाली येतो व 0 ते 10% प्रकाश वर जातो. या प्रकारची पद्धत सर्वसामान्य घरे, दुकाने, कार्यालये इत्यादी ठिकाणी वापरली जाते. नंतरचे टॉपिक आहे इनडायरेक्ट लाईटिंग. या पद्धतीत लॅम्पपासून निर्माण होणारा प्रकाश सरळ कामाच्या जागी न घेता तो प्रकाश प्रथम छत किंवा भिंतीवर टाकून कामाच्या जागी परावर्तित केला जातो. या पद्धतीमध्ये लॅम्पपासून निर्माण होणाऱ्या प्रकाशापैकी 0 ते 10% प्रकाश खाली आणि 90 ते 100% प्रकाश वर जातो. या पद्धतीत लॅम्प हा पूर्णपणे लपविलेला असतो. अशा प्रकाशाचे आउटपुट कमी असते. या पद्धतीचा उपयोग ऑपरेशन थिएटर्स, सिनेमागृह, ड्रॉइंग रूम, चित्रशाळा इत्यादी ठिकाणी केला जातो. नंतरचा टॉपिक आहे सेमी डायरेक्ट लाईटिंग. या पद्धतीत ज्या ठिकाणी छत जास्त उंच आहे
अशा ठिकाणी लाइटिंग केलेली असते. या पद्धतीमध्ये लॅम्पपासून निर्माण होणाऱ्या प्रकाशापैकी 60 ते 90% प्रकाश खाली आणि 10 ते 40% प्रकाश वर जातो. या पद्धतीचा उपयोग ऑफिस किंवा विशेष उद्देशासाठी केला जातो. नंतरचे टॉपिक आहे सेमी इनडायरेक्ट लाइटिंग. ज्या ठिकाणी छतावरील नक्षीदार भागाला उठाव देण्यासाठी ही योजना असते, अशा ठिकाणी या पद्धतीचा उपयोग केला जातो. या पद्धतीमध्ये लॅम्पपासून निर्माण होणाऱ्या प्रकाशापैकी 10 ते 40% प्रकाश खाली आणि 60 ते 90% प्रकाश वर जातो. या पद्धतीचा उपयोग सिनेमा थिएटर्स, आर्ट गॅलरीज अशा ठिकाणी केला जातो. नंतरचा टॉपिक आहे जनरल फ्युजिंग लाइटिंग. या पद्धतीमध्ये लॅम्पपासून निर्माण होणाऱ्या प्रकाशापैकी 50% प्रकाश खाली आणि 50% प्रकाश वर जातो. या पद्धतीत लॅम्पभोवती अशा तऱ्हेची रिफ्लेक्टर बसवतात की लॅम्पचा प्रकाश सर्व बाजूने सारख्या प्रमाणात पसरवतात. त्यामुळे लॅम्पचा प्रकाश फिलामेंटपासून बाहेर न येता रिफ्लेक्टरमधून आल्यासारखा भास होतो.